एकदा रात्री मी एका बस स्टॉपवर उभं होतो आहे आणि तेवढ्यात एक एस-टी माझ्या दिशेने येताना दिसली. मी पटकन हात दाखवून त्या एस-टीक थांबवलं आहे आणि त्यानंतर जो काय प्रकार माका अनुभव गावलो तो ऐकून तुमची झोप उडाल्याशिवाय रवाची नाही. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, एका सहलीच्या एस-टीची एक भयंकर गोष्ट मी घेऊन येलेलो आहे. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. आज मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगणार आहे. माझं नाव कुशल. माका लहानपणापासून बाईक चालवची खूप आवड होती, ज्यामुळे मी माझ्या गावाकडे जाताना नेहमी माझ्या गाडीनंच जायचं आहे. याआधीसुद्धा मी बऱ्याचदा माझ्या बाईकने गावाकडे गेलो होतो आहे. असा कधीच अनुभव गावला नाही जा त्या दिवशी त्या रात्री माका ता सगळा अनुभव गावला. मी नेहमीसारखं गावाकडे तर जाऊक निघालो आहे. रात्रीची वेळ होती. थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वत्र धुक्या पसरला होता, ज्यामुळे माझ्या गाडीचं वेग एकदम कमी होतं. रात्र असल्यामुळे रस्त्यावर जास्त वाहनं नाही होती. क्वचितच एखाद दुसरी गाडी गावली तर गावली, नाहीतर संपूर्ण रोड मोकळं होतं. तरी साधारण रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. आजूबाजू नुसती शेतजमीन होती. कोणची घरादारा दिसत नाही होती. आणि तेवढ्यात चलता चलता माझ्या गाडीत काय झालं काय माहिती, ती अचानक बंदच पडली. गाडी बंद झाल्यामुळे मी सगळ्यात आधी तिका बाजूक घेतलं आहे आणि गाडी चालू करूक लागलं आहे. पण काय केल्या, गाडी चालू होचं नावच घेत नाही होती. काय असं झालं होतं काय माहिती. जवळजवळ 15-20 मिनटं मी गाडी चालू करूचा प्रयत्न केला आहे, पण गाडी काय चालू झाली नाही. त्यानंतर मात्र माका कळालं की आता काय खरं नाही, गाडी काय चालू होत नाही. तसे मी आजूबाजूक नजर फिरवलं आहे. 12 वाजत इले होते आणि गाडी चालू करेपर्यंत एकव गाडी माझ्या मागसून किंवा पुढसून पास होऊक नाही. पूर्णपणे तो रस्तो ओसाडत झालो होतो. आणि आता एवढ्या रात्री करायचं काय, कोणाची मदत मागायची ह्याच माका समजा नाही. मी आजूबाजूक नजर फिरवलं आहे, पण रात्र असल्यामुळे कायच माका दिसत नाही होता. पण आता काहीतरी करू कया, कोणची तरी मदत घेऊ कोई, म्हणून मग मी गाडी बाजूक लावलं आहे आणि पुढच्या दिशेने थोडं चलाक लागलं आहे, जेणेकरून दुकानं वगैरे पुढे गावली तर गावली. माझ्या हातात मोबाईल होतो. मी मोबाईलची टॉर्च ऑन केलं आहे आणि त्याच प्रकाशात हळूहळू पुढे जाऊक लागलं आहे. 2-3 मिनटं पुढे गेल्यानंतर माका साईड का एक बस स्टॉप दिसाक लागलं. बस स्टॉप बघून मी म्हटलंय की बराच झाला. बस स्टॉप म्हणजे आजूबाजू काहीतरी असतला, म्हणून मी अजून पुढे गेलो आहे. पण पुढे बराच अंतर पार करूनसुद्धा कोणची घरा किंवा दुकानं खायत नाही होती. शेवटी मग कंटाळान मी परत मागे येऊक लागलो आहे. मागे येताना माका तो परत बस स्टॉप दिसाक लागलो. तेव्हा मी म्हणालो आहे की आता माका हयत थांबायचं लागतला वाटतं, गाडी तर काय चालू होत नाही. आता बस स्टॉपवर एखादी एस-टी इली तर इली, नाहीतर रात्र हयच काढूची लागतली. असं काहीसं विचार करून मी आपलं त्या बस स्टॉपवर थांबलो आहे आणि एका ठिकाणी बसलो आहे. माका वाटलं होतं की एखादी एस-टी तरी येतच, पण एवढ्या रात्री एस-टी येत की नाही ह्याचं काय भरोसा नाही होतं. कारण एस-टी तर सोडा, साधी 4 व्हीलरसुद्धा त्या टायमात खंय दिसत नाही होती. सगळे गाडी खंय अचानक नाहीसे झाले ता समजा नाही. मी आपलो त्या कडाक्याच्या थंडीत त्या छोट्याशा बस स्टॉपवर कुडकुडत बसलं होतं. तरी तेव्हा 12:30 होत इले होते. अर्धा तास वाट बघूनसुद्धा एकव गाडी काही इली नाही. तेव्हा मात्र मी माझ्या मनाची तयारी केलं आहे की आता आपल्याक संपूर्ण रात्र हय कुडकुडतच काढूची लागतली. असं काहीसं विचार करून मी आपलं थयच बसलो आहे आणि तेवढ्यात माझ्या कानावर
कोणत्या तरी चलण्याचा आवाज येऊक लागलो. मी पटकन बाजूक बघितलंय तर एक म्हातारो संपूर्ण अंगावर शाल गुटाळून हळूहळू त्या बसस्टॉपच्या दिशेने येत होतं. बघता बघता तो त्या बसस्टॉपवर इलो आणि माझ्या साईडच्या एका कोपऱ्यात येऊन बसलो. त्याच्या हातात एक बिडी होती. ती बिडी तो फुकूक लागलो. एवढ्या रात्री तो हय काय करता ता म्हाका माहिती नाही, पण त्या म्हाताऱ्याक बघून मी म्हणालोय की कदाचित हयच खंयतरी रावणारो आसतलो. शेतात राखण वगैरे करूक येतात तर ह्यो आपलो रातचो हय इलो आसात. म्हणून मी पटकन उठलोय आणि त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेलोय आणि तांकां म्हणालोय, हो आजोबा, म्हाका जरा मदत हवी होती. हय आजूबाजूक कोणची घरां आहात काय? तशा त्या म्हाताऱ्यान बिडीचो एक अजून दम मारल्यान आणि धूर सोडत म्हाका म्हणालो, संपूर्ण ओसाड भागायो, हय कोणचीच घरां नायत. तुका हयच रात्र काडूची लागतली. त्या म्हाताऱ्याचे शब्द एकदम भयभीत करून टाकणारे होते. एवढ्या रात्री खडाकाच्या थंडीत तो म्हातारो इतको स्पष्ट बोलावतो जणू तेका त्या सगळ्याची वर्षानुवर्ष सवय असत. माझे तर दातार आपटत होते. म्हाका बोलाकव जमत नाही होता. पण तो म्हातारो मात्र एकदम स्पष्ट बोललो की हय कसली मानवी वस्ती नाया, रात्रभर हय थांबाचं लागतला. ता ऐकन मी अजूनच घाबरलोय आणि परत मी माझ्या जागेवर जाऊन बसलोय. पण आता माझ्या मनात थोडं धीर होतं, कारण कोणतरी आपल्यासोबत असा. बघता बघता त्या म्हाताऱ्यान एक बिडी संपवल्यान आणि दुसरी आपल्या खिशातून काढल्यान आणि ती फुकूक घेतल्यान. माझी एक नजर त्या म्हाताऱ्यावरच होती आणि तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज एका गाडयेचो होतो. इतक्या वेळान पहिली गाडी म्हाका समोरसून येताना दिसली. त्या गाडयेच्या लायटीचो प्रकाश बघून मी पटकन उठलोय आणि त्या बसस्टॉपच्या बाहेर जावक लागलोय. जसो मी थंयसून बाहेर पडतोय तेवढ्यात तो बिडी फुकणारो म्हातारो मोठ्यान म्हणालो, बाहेर जाऊ नको. ही एसटी तुझ्यासाठी चांगली नाया. ह्या एसटीत बसलेलो माणूस जित्तो बाहेर येऊक शकत नाही. ता सगळं ऐकन मी म्हणालोय की असं काय बडबडता. एकतर 1-1.5 तास वाट बघून पहिल्यांदा खंयची गाडी इल्या. नक्कीच दारुडो बिरडो असतलो ह्याचा कोण ऐकात, म्हणून मी काय लक्ष देऊक नाही आणि हात दाखवून त्या एसटीक थांबवूक लागलोय. तेवढ्यात तो म्हातारो परत मागसून म्हणालो, ह्या एसटीत जिद्दी माणसा रवत नाही. शानो हो आणि माझा ऐक, एसटीत चढा नको. एसटीत जर चढलं तर ती तुका खंय घेऊन जातली तात तुका समजायचं नाही. तो म्हातारो असा काय बोलत होतो जा ऐकन मी तर पूर्ण पेचातच अडकलोय. ह्यो काय असं बडबडता. पण तोपर्यंत ती एसटी थंय येऊन थांबली. मी त्या म्हाताऱ्याचं काय ऐकाक नाही, कारण ही एसटी चुकली तर मागसून खंयची गाडी येत की नाही ह्याचो वत्तो पत्तो नाही होतो. म्हणून मी पळत पळत त्या एसटीत चढलोय. पण जसं मी त्या एसटीचं दार उघडून आतमध्ये पाऊल ठेवतोय तेवढ्यात माझं लक्ष आतमध्ये बसलेल्या लोकांकडे गेलो. लोका कसली, आतमध्ये सगळी लहान लहान मुलं होती जी गाढ आपल्या सीटवर झोपलेली. ता बघून माका लगेचच समजला की एसटी साधी नाया, ही सहलीची एसटी दिसता. कारण एवढ्या रात्री एसटी तर फिरत नाही. तेव्हा मी पटकन ड्रायव्हरांका म्हणालोय, हो सहलीची एसटी हा काय? तसं तो ड्रायव्हर होकारार्थी मान हलवूक लागलो. तसं मी आपलं तेंका विचारूक लागलोय की माका जरा पुढे काहीतरी सोडशाल काय, माझी गाडी बंद पडली हा. पण त्यावर तो एसटी ड्रायव्हर कायच बोलाक नाही. पण त्याने हातवारे करून माका बसाचो इशारो केल्यान तसं मी पटकन दार लावलंय आणि समोरच्याच एका छोट्याशा रिकामी सीटवर जाऊन बसलोय. पण संपूर्ण एसटीत स्मशान शांतता होती. कोणच जागा नाही होता. सगळी मुलं गाढ झोपलेली. कोणाकच काय आसपास नाही होतं. मी आपलं वळण वळण मागे बघत होतोय पण कोणच माका जागा दिसक नाही. सगळीकडे मुलं होती पण त्यांच्यासोबत कोण शिक्षक दिसत नाही होते. कदाचित ते मागे बसले असतील असं काहीसं विचार करून मी काय लक्ष देऊक नाही. मी आपलं बसन समोर एखादा दुकान किंवा गाव वगैरे गावता काय ज्या ठिकाणी मेकॅनिकल वगैरे माका गावात ह्याच्या आपलं शोधात होतंय. आणि बघता बघता
ते एस टीन वेग धरल्यान, ज्यामुळे बाहेरसून एकदम थंडगार वारो येऊक लागलो आणि माझ्या बाजूची खिडकी उघडी होती ती मी पटकन लावूक घेतलंय. पण जशी खिडकी लावूक जातय तेव्हा म्हाका दिसलं की ती पूर्णपणे फुटलेली. त्या खिडकेक काचत नाही होती आणि तेव्हा माझं लक्ष आजूबाजूच्या खिडकीकडे गेलो. सगळे खिडके पूर्णपणे फुटले होते. सहलीच्या एस टीची अशी अवस्था कशी काय असू शकता? तेव्हा माझं लक्ष समोर गेलो तर बस ड्रायव्हरच्या समोरची काचसुद्धा एकदम तडे गेल्यासारखी होती. माका कळानाय की ह्या एस टीत एवढी लहान लहान मुलं असत, मग अशा कंडिशनमधले एस टी कसे काय सहलीक वापरतात असं विचार आपलं माझ्या मनात चालू होतं. आणि त्यानंतर जा काय माझ्यासोबत घडलं तर अजूनपर्यंत मी विसराक शकले नाही. अचानक एस टी ड्रायव्हराक काय झालं काय माहिती, तो गरा स्टेअरिंग फिरवक लागलो. एकदा हडे जाता तर एकदा तडे जाता. मी म्हणाले का झाला काय, आणि जोपर्यंत माका काय समजतं त्याच आधी त्या ड्रायव्हरचं एस टीवरसून ताबो सुटलं आणि ती एस टी रस्तो सोडून खाली जाऊक लागली. मी समोर बसलेलो असल्यामुळे माका तर सगळा दिसलं. मी मोठ्यानं आरडलोय, ओ काका काय झालं? तेवढ्यात तो एस टी ड्रायव्हर आरडलो, एस टीचं ब्रेक फेल झालो, सगळ्यांनी धरून बसा. माझ्या काळजाचे ठोके वाढले. गाडी वेगान असल्यामुळे आता काय आपला खरा नाही ह्या मका कळ्यान चुकलं. आणि बघता बघता ती एस टी रस्तो सोडून बाहेर गेली आणि समोरच्या मोठ्या झाडाक जाऊन जोरात आदळली. तो अपघात इतकं भीषण होतं की सगळेजण जागीच ठार झाले. माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण अंधार पसारलो आणि त्यानंतर काही वेळान माझे डोळे उघडले. माका समजत नाही होता की मी जिवंत आहे की मेलय. पण माका समोर तोच बसस्टॉप दिसाक लागलो ज्या ठिकाणी मी काल रात्री बसान होतंय. जेव्हा मी डोळे चोळून आजूबाजूक बघितलंय तर मी त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेलो होतंय. माझ्या व्यतिरिक्त कोणच माझ्या आजूबाजूक नाही होतं. माका कळतच नाही होतं की हा सगळा काय घडलं. मी खैलय, मी जिवंत आहे की नाही, कारण माझं रात्री तर अपघात झालं होतं. त्या जबरदस्त धक्क्यातून सावरूसाठी माका खूप वेळ गेलो आणि तेवढ्यात रस्त्यावरसून काही गाडी हडेतडे जाऊक लागले. तेंका बघून माका वाईट धीर इलो की नाही मी अजूनच जितोय. मग मी एका स्कूटरवाल्याक हात दाखवलोय. तो थांबलो. त्याने माका म्हटल्यान काय झालं. तेव्हा मी तेका सांगितलंय की माझी गाडी बंद पडली होती म्हणून मी रात्रभर हयच बसान होतंय. तर ऐकन तिने माका सांगल्यान बस मी तुका पुढे सोडतोय. तसं मी त्याच्या गाडीवर बसलोय आणि गाडीवर बसल्यानंतर मी सगळ्यात पहिलं ते का एकच प्रश्न केलंय की मी जिवंत आहे ना. तर ऐकन तो म्हणालो असं काय बडबडतं. तेव्हा मी त्या काकांका काल रात्री घडलेलं तो सगळं प्रकार सांगितलंय. जेव्हा त्यांनी ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा तर त्यांका धडकीच भरली, कारण त्यांका ह्याबाबत थोडीफार माहिती होती. त्यांनी अशी घटना ह्याआधी एकदा ऐकलेल्याने ते म्हणाले होते की ह्याच ठिकाणी एका सहलीचं अपघात झालेलं. गाडीचं ब्रेक फेल झाल्यामुळे ती एस टी रस्ता सोडून खाली गेली आणि एका मोठ्या झाडाक जाऊन आपटली. त्या अपघातात बऱ्याच मुलांचं जीवसुद्धा गेलं होतं. काही लोक म्हणतात की ती एस टी अजूनही रात्रीची लोकांका दिसता. पण ह्यो असो प्रकार मी पहिल्यांदाच ऐकलंय. तुझं नशीब चांगलं म्हणून तू वाचलं, नाहीतर तुझा काय खरा नाही होता. तर ऐकन माझ्या तर पायाखालची जमीनच सराकली. म्हणजे काल रात्री जा काय माका दिसलं तो एक भास होतो की खरोखरच मी त्या एस टीत बसलेलं आहे. तर माका अजूनपर्यंत समजलं नाही. पण माझं नशीब चांगला होता म्हणून मी त्या सगळ्यासून सुखरूप बाहेर पडलो आहे, नाहीतर माझं जीवसुद्धा गेलो असतं. त्या सगळ्यानंतर मी मग माझ्या घराकडे गेलो आहे आणि घरच्यांका हे सगळं प्रकार सांगितलं आहे. घरचे खूप घाबरले. मग माका त्यांनी परत थंय पाठवक नाही. दुसऱ्या माणसांका सांगून माझी बाईक ते घेऊन येले. पण ह्या सगळ्या प्रसंगानंतर रात्रीची बाईक चालवताना माका भीतीच वाटाक लागली. बरीच वर्ष मी रात्रीची बाईक चालवचं सोडून दिलं आहे, पण नंतर थोडी भीती कमी झाली. आता मी गाडी चालवतोय, पण तो प्रसंग
माझ्या मनासून अजूनव गेलो नाही. ता काय होता, कसा घडला ता म्हाका नाही माहिती, पण कदाचित त्या रात्री मी त्या फेऱ्यात सापडलं होतं आणि तो म्हातारो कोण होतो ता म्हाका कळालं नाही. पण तो म्हाका सांगत होतो की नको चढा, पण मी चढलंय. माझी वेळ चिली होती पण काळ नाही, म्हणून मी वाचलंय. नाहीतरी गोष्ट सांगा, आज मी जिवंत नसतंय. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं सहलीच्या एसटीचं ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशी गोष्टी ऐकतील. आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.